ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण जय महाराष्ट्र पाहताय। देशातील लोकसभा निवडणुकीचा महाकव्हरेज आपण जय महाराष्ट्रवरती पाहताय। महाराष्ट्रातील कल हे पूर्ण झालेले आहेत। राज्यातील महत्त्वाची घडामोड आणि त्यामध्ये आता महायुतीपेक्षा मविया आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये काहीशे कल हे आता वेगळे पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रातील कल पूर्ण झालेला आहे आणि यामध्ये आता महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला आता कल महाराष्ट्राने दिल्याचं आपण पाहतोय। मराठी मनाचा कौल हा कुणाला, महायुती की महाविकास आघाडी? यामध्ये आता महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळते आणि यामध्ये महाविकास आघाडीला मराठी मनानं ह्या कौल दिलेला पाहायला मिळतोय। महायुतीपेक्षा मविया ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर दरम्यान ह्या सगळ्या संदर्भात आपण स्टुडिओमध्ये आपले राजकीय विश्लेषक देखील जोडले गेलेले आहेत। संजय ठाकूर सर आहेत, आनंद देवधर सर आपल्याला या सगळ्या संदर्भात विश्लेषण करणार आहेत। आनंद सर, तुमच्याकडे येतो। राज्यामध्ये ज्या पद्धतीनं कल बदलत आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देखील कल बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्यामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरस असल्याचं पाहायला मिळतंय। एक्झिट पोलमध्ये देखील तशीच आकडेवारी होत होती, मात्र आता देखील तसेच कल आपल्याला हाती येताना पाहायला मिळत आहेत। आपलं विश्लेषण सध्या असं आहे की आता तुमच्यासमोर 27 महाआघाडी दिसते, महाविकास आघाडी दिसते आणि 21 सीटवरती महायुती दिसते। मगाशी थोड्या वेळापूर्वी हे 25 आणि 23 होते। तुम्ही जे म्हणताय ते कल पूर्ण हा थोडा चुकीचा वाटतोय मला। अजून पहिल्या दुसऱ्या फेरीचे असतील आणि काही ठिकाणी मार्जिन्स खूप कमी आहेत। बघूया आपण 2-3 तासानंतर आपल्याला निश्चित आनंद सर, पण पक्षफुटीनंतर ही निवडणूक पहिली आहे, त्यामुळे ह्या संपूर्ण आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही लिटमस टेस्ट निवडणूक आहे आणि त्यामध्ये पक्षफुटी झाल्यानंतर मराठी कौल मतदारांना हा संपूर्ण पक्षफुटीचा जो काही राजकारण झालेला आहे तो रुचलेला नाहीये असं वाटतं या सगळ्या कलानुसार? माझं पहिल्यापासून म्हणणं होतं की महाराष्ट्र हा देशापेक्षा वेगळा नसणार आहे। तेव्हा देशामध्ये आत्ता असं दिसतंय की जेवढं NDAला किंवा भाजपला यश अपेक्षित होतं तेवढं मिळताना दिसत नाहीये आणि तेच रिफ्लेक्शन महाराष्ट्रामध्ये पडलेलं आहे। तुम्ही जे म्हणताय ते बरोबर असतं। जर पूर्ण देशामध्ये भाजप किंवा NDA जोरदार जिंकत असती आणि महाराष्ट्रात उलटं झालं असतं तर तुमचं म्हणणं थोडंफार बरोबर होतं, पण महाराष्ट्राचा कल देशाप्रमाणेच आहे। थोडाफार इकडे तिकडे आहे, जवळपास टफ फाईट आहे। बघूया 2-3 तासांनी काय होतं, पण आत्ताच्या घडीला असं वाटतंय की NDA देशात सरकार स्थापन करेल असं आत्ता तरी वाटतंय। बघूया अजून काय होतं, पण एक गोष्ट निश्चित आहे, पक्षफुटीचा जो काही परिणाम आहे म्हणजे खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, याचा जनमताने जो काही कौल दिलाय तो आपल्याला आज संध्याकाळपर्यंत कळेल। सध्याच्या याला असं वाटतंय की या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थोडीशी एज आहे। अगदी, त्यामुळे पक्षफुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे काहीसे कल हे तशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रामध्ये तरी पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत माझी सहकारी तेजल नागरे देखील आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक विविध पक्षांचे प्रवक्ते देखील आहेत। त्यांना ह्या सगळ्यावरती काय वाटतंय तेजल? जी, महाराष्ट्रातलं चित्र जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या चित्रामध्ये 20 जागांवर महायुतीने आघाडी घेतली आणि 27 जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे। तर माझा प्रश्न आहे शिवसेना प्रवक्ता अरुण सावंतांसाठी, 15 जागा शिवसेनेने लढवल्या, मात्र आतापर्यंत 7 जागांवरच शिवसेनेने आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळते, असं का? आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालंच, मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येते। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडी वरचढ ठरल्याचं दिसतंय। आपण बघतोय सध्याची महत्त्वाची बातमी, सपाच्या अनपेक्षित कामगिरीनं काँग्रेसला सुद्धा हे केलेलं आहे। सपाच्या अनपेक्षित कामगिरीनं काँग्रेसला पालवी फुटलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची स्थिती सध्या चिंताजनक असल्याचं दिसतंय। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडी वरचढ ठरल्याचं दिसतंय। आताची सर्वात मोठी बातमी, उत्तर प्रदेश हा राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या भाजपासाठी आणि इतर पक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचा प्रदेश आहे। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक सीट्स आहेत आणि इथेच मोठा फटका भाजपाला बसणार तर नाही ना, अशी चिंता सध्या व्यक्त होताना बघायला मिळते। तर उत्तर प्रदेशमधून ही महत्त्वाची बातमी, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडी। तर आपण पुन्हा एकदा जाऊया राज्यातल्या चर्चेकडे। 15 जागा शिवसेनेने लढवल्या, 7 जागांवरच आघाडी आहे, असं का? सर्वप्रथम देशाच्या जनतेला मी शुभेच्छा आणि आभार व्यक्त करेन, कारण एक स्थिर सरकार या देशामध्ये देण्याकरिता जनतेने NDA सरकार निवडलेलं आहे आणि आज सध्याच्या घडीला तरी NDA हे पुढे दिसत आहे इंडी आघाडीपेक्षा। आता आपण दुसरा प्रश्न असा विचारलात की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने आमच्या
15 जागा लढल्या आणि अजूनपर्यंत फक्त 7 जागांवरच आघाडी का? तर हा पहा, उंदीर मांजराचा हा खेळ सुरू आहे सध्या. आम्ही मांजराची भूमिका अदा करत आहोत आणि समोरची जी काही महाविकास आघाडी ती सध्या उंदराच्या भूमिकेमध्ये आहे. आणि मांजर कधी उंदराला एका फटक्यात मारत नाही, ते त्याला खेळून 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 मारणार जी. आहे. तर काही काळानंतर आपणास खरी परिस्थिती उघड होईल या महाराष्ट्राची सुद्धा आणि या देशाची सुद्धा. जी. आपण दुसरं असं म्हणालात की उत्तर प्रदेशमध्ये आमच्या NDAची ही परिस्थिती खराब दिसते. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की 2019ची जी परिस्थिती होती त्या 2019च्या परिस्थितीमध्ये आमचं जे सरकार होतं NDAचं, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 224 अशा जागा होत्या ज्याच्यावरती 52% जास्त टक्क्यांचं मतदान हे NDAच्या उमेदवारांना मिळालं होतं. आता 52% पेक्षा कमी जरी झालं तरी ते किती होणार कमी मला सांगा तुम्ही. 25,000 50,000 जरी झालं तरी तिकडचे आमचे 224 जे काही उमेदवार होते ज्यांनी 52% जास्त मतदान घेतलं जी, जी, होतं जी. ते हरू शकत नाहीत. नक्कीच. तेव्हा हा मांजर उंदराचा खेळ सुरू आहे. थोडंसं खिलाडी वृत्तीने आम्ही यानंतर खेळतो. आकडे बदलतील असं- आपल्याला अर्ध्या एक तासानंतर जी. सत्य परिस्थिती दिसेल जी, आणि जी. जनतेने एक स्थिर सरकार, एक स्थिर आणि कर्तबगार पंतप्रधान देण्याकरता जे काही पाऊल उचललेलं आहे ते पाऊल सत्यामध्ये उचलले जी. दिसेल आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान जी, झाले आपल्या अजूनही सर्वांना विश्वास व्यक्त पाहावयास होतोय मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील. आपण पुन्हा एकदा राज्यातल्या चर्चेवर येऊयात. राष्ट्रपा संदर्भात माझा प्रश्न आहे. राष्ट्रपतीने 10 जागा लढवल्यात आणि 8 जागांवर लीड बघायला मिळते, तर ही खरंच खूप राष्ट्रपासाठी चांगली गोष्ट आहे. काय कारण आहेत? देशामध्ये जी इंडिया आघाडी घडली ती आदरणीय पवार साहेबांचा हा प्रयोग होता आणि तो अत्यंत यशस्वी होताना दिसतोय. कारण 2019ला काय स्थिती होती, परंतु 2019 स्थिती बदलायची असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये राज्यामध्ये काम केलं पाहिजे. म्हणून 27 पक्षांनी एकत्र येण्याचं काम केलं आणि आज तुम्ही 8 जागांवरती नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवार साहेबांचा जो आमचा पक्ष आहे, आम्ही 9 ते 10 जागा जिंकण्याच्या तयारीमध्ये आहोत. जी. तेव्हा आम्ही कमी जागा घेतल्या आणि जास्त जागा लढतोय, जिंकतोय, हा या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. आणि नक्कीच देशामध्ये पुन्हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार नाही, त्यांचा उद्या निरोप समारंभ असेल. आज जरी इथे आकडेवारी जी, दिसते, मोठा दावा ही राष्ट्रपतीने इकडे आकडेवारी केलेला आहे. आपल्याला दुपारपर्यंत जी. कमी झाल्याशिवाय राहणार नाही. जी. इंडिया आघाडी या देशामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल. मागच्या 10 वर्षापासून देशामध्ये इतक्या बट्ट्याबोळ केलेला आहे, कोणत्याही विकासाचं काम केलेलं नाहीये. हे पुन्हा जे एकदा प्रवक्ते विकास इथे कामांवर आलेलं वक्तव्य आहे. करतात, जे मोठं दावे वाक्य करतात, हे राष्ट्रपतींकडनं सगळे खोटे करण्यात आलेलं आहेत. आहे. एक यांनी मोठं फक्त वाक्य की दुसऱ्याचं पक्ष पंतप्रधान फोडण्याचं नरेंद्र काम मोदी यांचा केलेलं आहे. फेअरवेल असेल भाजपाकडनं, याचं उत्तर यांनी अपेक्षित आहे. पक्ष भाजप फोडण्याचं काय काम उत्तर केलेलं देईल? आहे. जी. विकासाच्या त्या व्यतिरिक्त बाबतीत काही मी काम सांगतो. केलेलं जी. नाहीये. मागच्या 2-2.5 वर्षापासून शिंदे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कोणतं काम असं महाराष्ट्र राज्यासाठी केलं मी सांगतो जी, त्यांनी जी, सांगावं. जी, जी, जी. इथे उद्योगधंदे जी. पळून नेले, इथे मुख्य कार्यालय गुजरातला जी, जी, जी. नेली, तरी घडी बरं. तोंडावर बोट आणि हाताची घडी अशी परिस्थिती राहिलेली आहे. जी. म्हणून मी तुम्हाला जरा सांगतो, देशातल्या मुद्दा आणि तुमचा कळलेला आहे. राज्यातल्या सगळ्यांना मुद्दा जनतेने कळलेला आहे. पुन्हा एकदा आमचा विश्वास मुद्दा नक्कीच ठेवलेला आहे. कळलेला आहे राष्ट्रपतीचा. आम्ही यावर सांगतो ते सर्वात काम पहिले करायला आपण नको. भाजपाचं जे उत्तर घेऊ आणि आरडाओरडा त्यानंतर करणारे लोक आहेत, शिंदेचं आरडाओरडा करणारे शिंदेसंदर्भातलं लोक उत्तर कधीच दिलेलं काम करत तिकडे. नाही, आपण कधीच बोला. विकास करत नाही. राष्ट्रपती त्यांचं उत्तर आपण घेऊयात. राष्ट्रपतीचं उत्तर आपण घेऊ. मातेलीजी जरा थांबा, तुमचा मुद्दा कळला. एक तर सन्माननीय राष्ट्रवादी शरद पवारांचे जे प्रवक्ते आहेत ते दिवा स्वप्न पाहत आहेत. पहिली गोष्ट दिवा स्वप्न नाही, प्रत्यक्ष स्वप्न साकार होणार आहे. जी, 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 आता त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या. त्याच्यामध्ये बोललेलं नाहीये. जी. 2019ला विधानसभेमध्ये जनतेनं जो जनादेश दिला होता तो भाजपा शिवसेना युतीला क्लिअर कट दिला होता. पण पाताळ यंत्री शरद पवारांनी उद्धव साहेब ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं लालूच दाखवून आमच्यापासून फोडलं आणि जनादेशाचा अपमान केला. जनतेनं शरद पवारांना नाकारलं होतं, जनतेनं काँग्रेसला नाकारलं होतं, फक्त भाजप शिवसेना युतीला त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. परंतु कुलंगड्या करून खोटे दावे करून एक सरकार बनवलं. उद्धव साहेबांना नाममात्र नावापुरता मुख्यमंत्री केला. सरकार शरद पवारांनी चालवलं. जी. कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत संकटांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या अनेक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झाला, हे सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त 2 दिवस मंत्रालयात गेले 2.5 वर्षामध्ये. हे सगळं चित्र असताना हे आम्हाला शिकवत आहेत काय जी, 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 जी. करतायत. नक्कीच त्याच्यामुळे त्यानंतर जी. विकासाच्या गप्पा यांनी करू नये. यांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची परंपरा जी, 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 जी. नक्कीच हे खोटे दावे करतात. आपण जो शिंदेसंदर्भात आरोप केला तर शिंदेनी काय विकास कामं केली याचं उत्तर एकदा शिवसेनेकडे करून घेऊ आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा राष्ट्रपतीकडे एक येऊया. मिनिट, जी. आपलं झालेलं आहे बोला, दोघांचे, बोला. आता शांत राहायचे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे
युवा प्रवक्ते अमोलजी यांनी असं विचारलेलं की भारतीय म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गेल्या 2 वर्षांमध्ये किंवा गेल्या 10 वर्षांमध्ये काय काय अशी कामं केली, आम्हाला काही कामं दिसली नाही, असं अमोलजींचं जी. म्हणणं आहे. अमोलजी हे एक युवा प्रवक्ते आहेत, चांगले प्रवक्ते आहेत. त्यांना जी काही माहिती माहीत नाही ती सांगणं हे माझ्यासारख्या ज्येष्ठ प्रवक्त्यांचं कर्तव्य आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला हे सांगू इच्छिन की आपणा सर्वांना माहीत असेल की ज्या वेळेस नरेंद्र मोदीजी हे पहिल्यांदा या देशाचे पंतप्रधान झाले 2014 साली, त्यावेळेस या देशाची परिस्थिती काय होती, या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या स्थानी होती, याचं सर्वप्रथम मी माहिती अमोलजींना देतो. तर आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था होती ती त्यावेळेस डबघाईस आलेली होती. आपण संपूर्ण जगामध्ये 11व्या स्थानावर होतो अमोलजी, आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपण 5वं स्थान गाठलं. ही आपल्या देशाची प्रगती आहे. आणि जेव्हा देशाची अर्थव्यवस्था वरच्या नंबरला येते तेव्हा तळागाळातील व्यक्तीपर्यंत त्याचं बेनिफिट हे पोहोचलं जातं. हे जी. नंबर 1. दुसरी गोष्ट मी आपणास सांगेल की या राज्याचं आता एक उदाहरण देतो. या राज्यामध्ये जर आपण पाहाल तर गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा तुमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आदरणीय मुख्यमंत्री आपले उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, त्यावेळेस काय हाल झाले या राज्याचे. तर या राज्यामध्ये जे जे काही जनहिताचे मोठमोठे प्रोजेक्ट होते ते प्रोजेक्ट तुम्ही केवळ फक्त आणि फक्त चिरीमिरी घेण्याच्या 1 मिनिट थांबा. चिरीमिरी मिळत नाही म्हणून तुम्ही बंद पाडले. आणि जे या राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी राज्याची घडी स्वतःच्या हातात घेतली, त्यावेळेस पासून आजपर्यंत नाना प्रकारचे विविध प्रकारचे जनहिताचे प्रोजेक्ट आज उभे राहिले आणि जनता त्या प्रोजेक्टचा उपभोग घेत आहे. जी. दिसण्यात तर आपला येत आहे. मुद्दा समजला की एक मिनिट अनेक थांबा. विकास कामं त्यांचं झालेली आहेत. जी, जी. त्यांचं समाधान झालं जी. पाहिजे, जेणेकरून ते पुन्हा असं बोललं नाहीत की या राज्यामध्ये आणि या देशामध्ये काही विकास नाही घडला पाहिजे. देशामध्ये आपण जर पाहाल तर आज तिसरी अर्थव्यवस्था बनण्याकरता आपण चाललेले आहोत. पुढील 10 वर्षाचं आमच्याकडे रोड मॅप तयार आहे. येत्या 100 दिवसात काय कामं झाली पाहिजेत हे आमच्याकडे केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे तयार आहे. तुम्ही फक्त आणि फक्त या देशातील जनतेला नक्कीच आपला मुद्दा आता कळलेला आहे. आता आपण दुसऱ्यांना सुद्धा बोलण्याची संधी देऊयात. अमोल मातेलीजी, आपण काय उत्तर देणार यावर? जी. प्रकारच्या या इथे पळवापळवी होणे हे जी. खोटं का बोलता आपण? खोटं बोलू नका. पहा, जी, 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 या जी. देशामध्ये 2019 ला सावंतजी, आता राज्यामध्ये त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. सावंतजी. येतो. काही वेळ संपलेली नाहीये. चुकी सावंत ऐका, आपली वेळ संपलेली आहे. जनता तुमचं भांडण ऐकण्यामध्ये संपलेली आहे. इंटरेस्टेड नाहीये. जनतेला चांगल्या गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या असतील तर मी स्वतः थांबायला तयार आहे. आपापसात भांडून तुम्ही जनतेचा आणि या चॅनेलचा वेळ व्यर्थ घालवतात. असं जी, करू जी, जी, जी. सावंतजी, आता त्यांना बोलू द्या. जी. महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि उद्धव साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला त्या कालखंडामध्ये करोना हा प्रचंड वाढलेला होता. परंतु करोना काळामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, त्यावेळेच्या सारख्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या सर्व मंत्र्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने नियोजन करून या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये मोफत जनतेला आरोग्य सेवा देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर इथे मोठे मोठे डोम उभारले, आरोग्य केंद्र उभारली गेली. या प्रत्येक नागरिकाला सुखसुविधा देण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांनी काय केलं, रात्री अचानक आले, ट्रेन बंद केल्या, लोकांची किती आपल्याला दैना झाली, लोकांना चालत जावं लागलं. जी. मला पूर्ण करू द्या. जेव्हा करोना काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी मृत्यू होत होते, त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांची प्रेत वाहत होती. यांनी पाहिलं नसावं कदाचित. मोफत ते पाहिलं गेलं पाहिजे. दिलेले इंजेक्शन यांना फक्त हे लोकांना आरोप देऊ करायचे. शकले नाहीत. जी. खोटे मोफत नाटे आरोप दिलेलं करायचे. अन्नधान्य लोकांना देऊ आरडाओरडा शकले नाहीत. करायचा. काय ही सांगताय? त्यांची संस्कृती राहिलेली आहे. मोफत दिलेले मला बोलू द्या, मध्ये इंजेक्शन बोलू नका. देण्याची यांची सावकाश मानसिकता मध्ये नव्हती. बोलत नाही. कचऱ्याच्या त्यांना- कुंडीवर इंजेक्शन सापडले यांच्या हे काळामध्ये. खोटं बोलतात. यांनी मला पूर्ण लोकांना करू द्या. फसवलं. मला पूर्ण करू लोकांच्या द्या. मध्ये लोकांच्या बोलू जीवन नका. मरणाशी खेळले, लोकांचे मृत्यू जास्त झाले केवळ यांच्या निष्काळजीपणामुळे. आणि ज्या काही सवलती दिल्या अक्षम्य त्या निष्काळजीपणा हा अर्ध्या भारतीय कपलमध्ये जनता पार्टीचा भ्रष्टाचार. होता. प्रयत्नांच्या खासदारांनी, प्रयत्न आमदारांनी त्याच्यामध्ये PM गुंतवण्याची फंडामध्ये होती. निधी जमा केला. त्याच्यामध्ये या भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या खासदार, एक राज्यामध्ये आलेले सोडलेल्या आमदार ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार यांनी झाला. पंतप्रधान निधीमध्ये जी. फंड जमा केला, पण CM फंड कोरोना जमा केला काळातला नाही. एक वस्तू सोडली नाही यांनी यांनी भ्रष्टाचार कोणत्याही मध्ये. सुखसुविधा दिली नाही, ऑक्सिजन पुरवले नाही, दवाखान्यातून औषध जी द्यावी लागतात कोरोना केंद्रातून ती काळात पुरवली यांनी नाही. दिलेलं परंतु लसीकरण सुद्धा पूर्ण करू शकले उद्धव नाही. साहेबांचं जगामध्ये कौतुक झालं. यांचं- जगामध्ये कौतुक झालं. एकट्या संजय राऊतांनी कौतुक केलं जगात यांचं. दुसरं कोणी नाही केलं कौतुक यांचं. मला जी अपेक्षा जी जी देखील नाहीये. नक्कीच हे आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचाराचे आरोप हे सगळे सुरूच असणार आहे. यावर आपण राजकीय विश्लेषकांची नक्की काय प्रतिक्रिया आहे,
राजकीय विश्लेषकांची नक्की काय मतं आहेत हे आपण स्टुडिओ मधून जाणून घेऊया. स्टुडिओमध्ये माझे सहकारी तेजस उपस्थित आहेत. ओव्हर टू तेजस. अगदी राष्ट्रीय मुद्द्यांवरती ही निवडणूक देखील लढली गेलेली होती. यामध्ये कोरोना आणि लसीकरण हा मुद्दा देखील महत्त्वाचा आलेला आहे. माझ्यासोबत संजय सर देखील आहेत आणि आनंद सर देखील आहेत आपल्यासोबत. सुरुवातीला आनंद सर यांच्याकडे जाऊया. सर, या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे देखील महत्त्वाचे गाजलेले होते. अनेक विषय ह्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वच पक्षाकडून उपस्थित करण्यात आलेले होते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोविडमध्ये भाजपनं केलेलं काम आणि लसीकरण आम्ही कशा पद्धतीनं संपूर्ण देशभर राबवलेलं आहे हे देखील प्रचारामध्ये भाजपकडून मुद्दे उपस्थित केलेले होते. आणि यावरूनच विरोधी पक्ष आक्षेप घेतोय की तुम्ही लसीकरण केलेलं आहात म्हणून हे सगळं प्रचारामध्ये बोलून का दाखवतोय, हे तुमचं कर्तव्यच आहे. आनंद सर. एक याच्यात मुद्दा असा आहे की कोणत्याही सरकारचं कर्तव्य असतं वेलफेअर स्टेट. वेलफेअर मग संकटात जनतेसाठी जे जे काही शक्य आहे ते करणं हे सरकारचं कर्तव्य असतं. आणि सगळ्यांना माहिती आहे की मोदी सरकारने ते कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं. लसीकरण करून घेतलं, अर्थव्यवस्थेला खीळ पडू दिला नाही, वेगवेगळी आर्थिक धोरणं राबवली आणि पूर्ण जगात अर्थव्यवस्था डामाडौल झालेली असताना भारताची अर्थव्यवस्था तगून धरली. हे सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि भाजपने त्याचा व्यवस्थित वापर केला. मला हे जे NDAला जो किंवा भाजपला व्यक्तिशः जो सेटबॅक झालेला दिसत आहे तो अँटी इन्कम्बन्सी आहे असं मला वाटतं. की काही झालं तरी सलग 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी भाजपला भोवते असं दिसते. कारण त्यांचे जे स्ट्रॉंग होल्ड होते नॉर्थ आणि वेस्ट इथल्या राज्यांमध्ये त्यांना सीट्स कमी मिळत आहेत. आणि जिथे काँग्रेस विरुद्ध भाजप, इथे भाजप 90-92% सीट्सवर जिंकायचा, ते विजयाचं प्रमाण घटल्यामुळे हा आता सेटबॅक आहे. आता जवळपास हळूहळू कन्फर्म होतंय, पण सरकार NDAचं येईल, भाजपचं येणार नाही असं सध्याच्या आकडेवारीवरून दिसतंय. अगदी संजय सर. कोविडचा मुद्दा जो आहे तो होताच आणि तो लोकांना आता झालंय असं की कोविड जाऊन सुद्धा 2 वर्ष झाली, त्यामुळे तो मुद्दा आता मागे पडला. पण ओव्हरऑल 10 वर्षाचा कारभार झाल्यानंतर पुन्हा सत्तेवर येणं हे कठीणच असतं. अगदी. आनंद सर, काही क्षणांसाठी थांबवतो. महत्वाची बातमी. निकालाआधीच आता या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांकडून जल्लोष पाहायला मिळतोय. सांगलीमधून ही महत्वाची अपडेट. निकालाआधीच विशाल पाटील यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक या ठिकाणी जल्लोष करतानाचं चित्र सध्या सांगलीमध्ये पाहायला मिळतंय. सांगलीमध्ये विशाल पाटील या समर्थकांचं या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतंय. निकालाआधीच हे चित्र आपल्याला सांगलीमध्ये पाहायला मिळतंय. काटेकी टक्कर ह्या ठिकाणी झालेली होती आणि यामध्येच आता सांगलीमध्ये निकालाआधीची ही दृश्य आपण पाहतोय. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष या ठिकाणी गुलालाची उधळण करत या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय. कल अजूनही हाती येणं बाकी असतानाच मात्र विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष हा आपण सांगलीमधून पाहतोय. ही थेट दृश्य आपण सांगलीमधली पाहताय. निकालाआधीच या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुलाल उधळत या ठिकाणी समर्थकांचा जल्लोष सांगलीमध्ये पाहायला मिळतोय. सांगलीमध्ये ही काटेकी टक्कर आपण पाहिलेली होती. अनेक आरोप प्रत्यारोप झालेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री दिग्गज नेते ह्या ठिकाणी प्रचाराला आलेले होते. मात्र दुसरीकडे विरोधकांनी देखील ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रचार केलेला होता आणि त्याचे कल येण्याच्या आधीच आता या ठिकाणी विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष करतानाचे चित्र सध्या सांगलीमध्ये पाहायला मिळतोय. तर लोकसभेचा सर्वप्रथम निकाल आपण जय महाराष्ट्रावरती पाहताय. दरम्यान सांगलीमधला हा सर्वात महत्त्वाचा निकाल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण देशाच्या संपूर्ण मुद्द्यांवरती विश्लेषण ऐकत होतो. संजय सर, आपण आनंद सरांनी म्हटलेलं होतं की अँटी इन्कम्बन्सीचा फायदा हा विरोधी पक्षाला झालेला आहे, भाजपला मात्र तो भोवलेला आहे. तुम्ही या संपूर्ण मताशी सहमत आहात का? देखिए, एंटी इनकम्बेंसी के साथ साथ जो पूरे इस चुनाव में एक कांस्टेंट चीज़ है जिसको समझने की ज़रूरत है. हम जिस स्टेट में बैठे हैं, यहाँ महाराष्ट्र में एक तरफ बाला साहब के विचारों को लेकर चलने वाली शिवसेना जब बाला साहब के विचारों को त्याग देती है सत्ता के लिए और मुख्यमंत्री बनने के लिए, अपनी परंपरागत विचारधारा को छोड़कर, अपनी परमानेंट सोच को छोड़कर एक ऐसी सोच के साथ जाके सरकार बनाती है जिसका समर्थन कभी बाला साहब ने न किया हो. दूसरी तरफ एक व्यक्ति जो बाला साहब के विचारों का समर्थन करने के लिए दूसरी तरफ चले जाते हैं, वो भी मुख्यमंत्री बनना चाहते हैं, मुख्यमंत्री बन जाते हैं. तो आपको लगता नहीं क्या कि महाराष्ट्र की जो जनता है, मराठी मानुस है, उसने कुछ गड़बड़ नहीं किया है? जो घर फोड़ी का आरोप लगाने वाले नेता हैं, उन्होंने देश फोड़ी कर दिया है. इन्होंने पोलराइजेशन कर दिया, इन्होंने कम्युनलाइजेशन कर दिया, इन्होंने मुस्लिम
मतदारों को और इन मतदारों को एक तरफा जिस तरह से देश के विरोध में कर दिया है, उसकी वजह है कि वो मतदान डिवीजन नहीं हो रहा है, वो मत और एक तरफ एक साथ नरेंद्र मोदी जी और भारतीय जनता पार्टी के विरोध में पड़ रहा है, और महाराष्ट्र में ही नहीं पूरे देश में पड़ रहा है और बहुत जोर से पड़ रहा है। वहीं दूसरी तरफ जो दूसरी विचारधारा के लोग थे वो शिथिल हो गए। कहीं ना कहीं महाराष्ट्र में महायुति के जो नए घटक दल आए वो लोग कहीं ना कहीं इस चीज को भांपने में कमजोर पड़ गए, जबकि दूसरी तरफ पवार साहब और उद्धव ठाकरे जी को जो मुस्लिम मतों का एक तरफा पोलराइजेशन के मत मिल गया, उसका लाभ अवश्य हुआ दिखता है। लेकिन घर फोड़ी का आरोप लगाने वाले लोगों को यह नहीं भूलना चाहिए कि महाराष्ट्र में घर फोड़ी की परंपरा ही आदरणीय शरद पवार जी ने शुरू की थी, और आज उन्होंने घर फोड़ी से 10 कदम आगे बढ़कर देश फोड़ी कर दिया है। यह देश के लिए चिंता का विषय है। रही बात देश के दूसरे प्रदेशों में निकालों की, तो देखिए ये जो चल रहा है कोविड के समय में किए गए कामों की अगर आप बात करते हो, तो जहां पे एक तरफ देश के प्रधानमंत्री ने गरीब लोगों के खाने तक की व्यवस्था के बारे में सोची, वहीं पे कोविड काल में यहाँ की सरकार के लोगों ने उनको फ्री में दिया हुआ धान्य भी देने से इनकार कर दिया। कहा कि पहले राशन कार्ड का धान्य लो। हाच मुद्दा घेऊन आपण कपिल डोके सरांकडे जाऊया। कपिलजी, संजय सर म्हणतायत की पक्षफुटी ही शरद पवार यांनी सुरुवात केलेली आहे, हा मुद्दा तुम्ही कसा खोडून काढाल? हे बघा, सध्या जे काही देशातलं वातावरण आहे ते नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरी गोष्ट, संजय सरांनी जे काही सांगितलं की पक्षफोडीची सुरुवात हे शरद पवारांनी केली, ही तत्कालीन परिस्थिती असेल किंवा मग त्याचं उत्तर माझ्यापेक्षा राष्ट्रवादीचे आमचे प्रवक्ते या ठिकाणी आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील. परंतु ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रामध्ये पक्षफोडीचं काम केलं, इतकं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाईट पद्धतीनं पक्ष फोडण्याचं काम किंवा एवढं क्रूर राजकारण कोणी केलं असं मला अजिबात वाटत नाही. पवार साहेबांनी त्या काळात केलं असेल तर ती तत्कालीन परिस्थिती होती, किंवा नुसतं सत्तेसाठी आपापल्यासारखं त्यांनी केलेलं नाही असा माझा ठाम विश्वास आहे. आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून जे काही केलं असेल ते आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणजे सत्तेसाठी शरद पवारांनी पक्ष फोडला असेल तो भाग त्यांनी कुठला आमिष देता किंवा कुठल्या दबावानं फोडला नाही. पण इथे तुम्ही आमच्या सोबत या, भ्रष्टाचारी लोकांना सोबत घ्यायचं, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांना ब्लॅकमेल करायचं, आणि ब्लॅकमेल केल्यानंतर ते जर आपल्याकडे आले तर लगेच क्लीन चिट द्यायची. म्हणजे अजित पवारांच्या बाबतीतला किस्सा तर इतका मजेशीर आहे की देशाचे पंतप्रधान, इंडिया आघाडीची एक बैठक झाली आणि इंडिया आघाडीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांचं कुठेतरी भाषण होतं, आणि त्या भाषणात देशाचे पंतप्रधान सांगतात की त्या बैठकीमध्ये सगळ्या करप्टेड पार्ट्या होत्या. एनसीपी, नॅचरली करप्टेड पार्टी, राष्ट्रवादीला नॅचरली करप्टेड पार्टी म्हणतात. 70,000 करोड का सिंचाई घोटाळा असे आरोप पहिल्या दिवशी इंडियाची बैठक होते, दुसऱ्या दिवशी असे आरोप पंतप्रधान करतात, आणि तिसऱ्या दिवशी अजित पवारांना सत्तेमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री केल्या जाते. याला काय म्हटलं पाहिजे? म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप कराल, त्याच लोकांना सत्तेत घ्याल, त्याच लोकांना त्यांच्या घरातल्या लोकांच्या विरोधात लढायला सांगाल. म्हणजे अजित पवारांना जर छातीवर हात ठेवून विचारलं की सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना लढवायची तुमची मनातून इच्छा आहे का, निश्चितच अजित पवार नाही म्हणतील. परंतु भारतीय जनता पार्टीचा इतका प्रचंड दबाव त्यांच्यावरती असेल, कारण कपिलजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण भाजपकडून घेऊया. जे भाजपचे प्रवक्ते आहेत लक्ष्मण सावजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. 2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे याचा हा मुद्दा कपिल डोके यांनी उपस्थित केलेला आहे. आपलं सर उत्तर. 2019चा मुद्दा काढल्यानंतर 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनादेश भाजपा शिवसेनेला स्पष्ट बहुमत होतं. त्यावेळेला पक्ष फोडायचं काम कोणी केलं? भाजपने केलं. फोडला कुठे फोडला? भाजप, भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द पाळला नाही. अमित शहा मातोश्रीवर जाऊन त्यांनी 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद कबूल केलं होतं. शिवसेनेच्या जोरावर भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये मोठी झाली, आणि मग शिवसेनेच्या जोरावर मोठी झालेली शिवसेनेला शब्द पाळला, संतापले, चिडले, आणि त्यांनी भाजपला बदला घ्यायचं ठरवलं.
ज्या आता भाजपनं जनता शब्द तुमच्या पाळला सोबत नाही, नाहीये. त्या भाजपच्या जनता तेव्हाही विरोधात तुमच्या उद्धव सोबत ठाकरे नव्हती, सोबत आले. आजही तुमच्या सोबत उद्धव नाहीये. ठाकरेंना फोडलं कुणी? ज्या पक्षाला अहो, ते आले. 300च्या वर खासदार पूर्ण येतात पक्ष घेऊन ते आले, 10 पक्षाने फोडलं. जेमतेम निवडून उद्धव येतात ठाकरे असं दाखवतायत. स्वतःचा पूर्ण पक्ष संध्याकाळपर्यंत घेऊन अजून सोबत निम्मे आले. कमी होणार त्यांनी आहे. भाजपला कोण कोणाशी सोडलं. बोलतंय, कोण कोणावर आरोप करतंय? 60 वर्ष राजकारणात आहे, तुम्हाला सिंगल डिजिटच्या वर खासदार आणता येत नाहीत. तुम्ही आम्हाला सांगताय, आमच्यावर आरोप करता फोडीचे. जिथे तिसऱ्यांदा सरकार आमचं योग घातलंय तिथं तुम्ही सांगताय ज्याच्या 2-4 खासदार येणार आहे त्यांनी आम्हाला शिकवायचं. सिंगल डिजिट काय म्हणता? मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे. काँग्रेसने फोडाफोडीचं देशाची राजकारण 50 केलं कोणी? वर्षात सत्ता चालवलेली आहे. फोडाफोडीचं मोदीचं राजकारणामध्ये भाषण तुम्ही काँग्रेस माहिर आहात. शब्द उच्चारल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. फोडाफोडीचं काँग्रेस राजकारण दिवसा- केलं कोणी? सकाळ दुपार संध्याकाळ जनता काँग्रेसचा जनता जप तुमच्या केल्याशिवाय सोबत भाजपच्या नव्हती. नेत्यांना झोप लागत जनतेने नाही. तुम्हाला नाकारलं होतं. तुम्हाला अभ्यास करून सरकारमध्ये डिबेट येण्याकरता करा. जनादेश नव्हता. सिंगल डिजिट जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा आणि पक्ष फोडायचे आमच्यावर सिंगल आरोप डिजिट करता. कुठे आला? डोकेजी 52 म्हणजे सिंगल डिजिट होते का? डोकेजी नाही, सुनिए बरोबर सुनिए नाहीये. सुनिए खोटे डोकेजी आरोप. खोटे बोला, जी, जी, रेटून जी. बोला. जी. हे कसं काय चालेल? डोकेजी सुनिए शांत सुनिए व्हा, शांत. जी. ओ, भाजप- जनादेशाचा अपमान करायचा, लोकशाहीचा अपमान करायचा. आपण याची उत्तरं यांच्याकडनं घेऊयात. आपण यांची उत्तरं उद्धव घेऊयात. जनतेला यांना नाकारलेलं आहे साहेब. जी. काँग्रेस जनतेला राष्ट्रवादी यांना सोबत आले. नाकारलेलं आहे. आज पहिली जनतेला गोष्ट, नाकारलेलं सरकार अरे पाळलं आम्हाला नाही. नाकारलेलं आहे. अरे आम्ही सत्तेवर येतोय, संदर्भावर येतोय. आम्ही सत्तेवर येतोय. ज्यांच्या 300च्या वर खासदार येतात कुठे? 2-4 अरे जी. तिकडे बरोबर बोलताय. तुम्ही सरकारी यंत्रणा दुरुपयोग तिकडे बाजी करून 2-4 खासदार येत आहेत कसे तरी. पवार एवढा साहेबांनी आटापिटा आतापर्यंत करून कधी लक्ष्मणजी आपण याचं उत्तर घ्या. लक्ष्मणजी जरा शांत आणि हे राहा. सांगतात आम्हाला. लक्ष्मणजी जरा शांत राहा. जरा शांत नाही, राहा. नाही, अमोल लक्ष्मण मातेलीकडनं सावजी, याचं उत्तर खोटं घेऊया. बोलतात. अमोल मातेलीची आपल्याला खोटं, पूर्ण- अहो, यांनी खोटं जी, 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 बोलून जी. 60 वर्ष राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये. जी बरोबर आहे. किती दिवस तुम्ही लोकांना जी, वेळेत काढणार आहे? जी आपण आता लोकं अमोल माते- तुम्हाला ओळखून चुकलेले आहेत. हे लक्षात घ्या. जी. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं, लोकांनी तुम्हाला घरी बसवलेलं आहे. आपण आता दुसऱ्यांना पण बोलायची संधी साहू देऊयात. साहेब, अमोल मातेलीजी आपल्याला तुमचे पूर्ण 1 मिनिट. समोर आकडेवारी येते जी. आकडेवारी वर आकडेवारी 296 भाजप आहे. एनडीए काय आकडे बघताय? महाराष्ट्रात आता आकडेवारी या आकडेवारीची उत्तरं आपण खाली स्टुडिओमधून बघायचं घेऊया. धंदा स्टुडिओमध्ये सोडा, राजकीय विश्लेषक आहेत. राजकीय काय विश्लेषकांकडून खाली हे संजय उत्तर सर, घेऊया. आपण ऐकलेलं आहे ही तेजस. सगळ्या प्रवक्त्यांची चर्चा आणि कपिल डोके देखील त्यांनी 2019चा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता. यावरती आपलं उत्तर आणि 2019 आणि 2024 ची कशा पद्धतीनं परिस्थिती बदललेली आहे यावरती प्रवक्त्यांनी चर्चा केलेली आहे. तुमचं काय विश्लेषण आहे? देखिए राजनीति का सबसे विभत्स चेहरा यही है कि कह रहे हैं कि अजीत पवार को तोड़ दिया कांग्रेस के प्रवक्ता कौन? जिस कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी को जिन शरद पवार ने कह दिया था कि ये विदेशी महिला है और मैं इनको छोड़ के जाता हूं, इतना बड़ा आरोप लगा के कांग्रेस खुद तोड़ के पक्ष फोड़ा नहीं था, शरद पवार जी ने कांग्रेस फोड़ के दूसरी तरफ निकल गए। आज उस कांग्रेस के प्रवक्ता को उन शरद पवार की पाठराग करनी पड़ रही है जिन शरद पवार साहब के लोगों ने कांग्रेस की यह गति कर दी। अरे आप सोचिए कि आज राजनीति कहां तक पहुंच गई है। राजनीति यहां पहुंच गई है कि कांग्रेस में सोनिया गांधी को गाली देके बाहर जाने वाले शरद पवार, जिन्होंने खुद धनंजय मुंडे को तोड़ के परिवार फोड़ने का काम भारतीय जनता पार्टी का, धनंजय मुंडे को क्यों तोड़ा था? सारे आदर्श महाराष्ट्र की राजनीति में शरद पवार जी ने प्रस्तुत किए, लेकिन आज उस शरद पवार जी को भी प्रोटेक्ट करने के लिए कांग्रेस का प्रवक्ता बैठ के प्रोटेक्ट कर रहे हैं और राष्ट्रवादी का प्रवक्ता प्रोटेक्ट नहीं कर पा रहा है। ये राजनीति की विभीषिका है। हम जब दूसरे की तरफ उंगली करते हैं तो हम भूल जाते हैं कि हमारी बाकी की तीनों उंगलियां हमारी तरफ हैं। आप कैसे भूल जाते हो? सोनिया गांधी को एक तरह से उन्होंने गाली दे दी थी और आज वही कांग्रेस मजबूर है। क्यों? क्योंकि सत्ता में आना है। अरे भाई राष्ट्रवादी के प्रवक्ता साहब, क्या 10 सांसद जिता भी लोगे तो प्रधानमंत्री बना लोगे क्या पवार साहब को? लेकिन नहीं, ये राजनीति है। उन्होंने घर फोड़ी करते करते देश फोड़ी कर दिया है। आज देश में क्लियर कट डिवाइड करने वाला अगर सबसे बड़ा कोई नेता है तो मैं आदरणीय शरद पवार जी को इसकी क्रेडिट देता हूं, जिन्होंने ये रची। अभी बार बार आप कह रहे थे ना कि पवार साहब की रणनीति थी, बिल्कुल पवार साहब की रणनीति थी। हिंदू आतंकवाद पवार साहब की रणनीति थी, मुस्लिम दलित ध्रुवीकरण पवार साहब की रणनीति थी और पवार साहब ने हमेशा देश तोड़ने वाली राजनीति की है, देश को जोड़ने की राजनीति कभी नहीं की है। ये देश के लोगों को समझना चाहिए और सनातन परंपरा की ताकत को भी उद्धव ठाकरे को तोड़कर बाला साहब से बदला लेने का काम शरद पवार जी ने किया था। ये बात आज तक उद्धव ठाकरे जी समझ नहीं पाए हैं।
अगदी त्यामुळे या संपूर्ण राजकीय विश्लेषण आणि चर्चा सुरूच राहणार आहे. प्रवक्त्यांचे देखील आरोप प्रत्यारोप आपण जय महाराष्ट्रवरती पाहणार आहोत. मात्र लोकसभा निवडणुकीचा सर्वात वेगवान निकाल आणि अचूक थेट विश्लेषण हे आपण जय महाराष्ट्रवरती पाहत राहा. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.